ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। कर्मां हॅलो कर्मांच्या संबंधामध्ये आपण विवेचन बघतो आहे आणि नामकर्माच्या प्रकृती किती आणि नामकर्माचं कार्य कशा प्रकारे चालतं या संबंधी आपण प्रकरण बघतो आहे। नामकर्म आपल्या शरीराला सुचारू रूपाने ठेवण्याचं कार्य म्हणजे प्रत्येक अवयव जागच्या जागी, प्रमाण जागच्या जागी, नंतर आमच्या हाडांची रचना, शरीराची संरचना हे सगळं करण्याचं कार्य हे नामकर्माच्या अधीन आहे। नामकर्मामुळे तशा प्रकारचे आम्हाला प्राप्त होत आहे। यामध्ये आपण 93 प्रकृतींचं विवरण बघत होतो आणि काही पिंड प्रकृती आहे। पिंड प्रकृती याचा अर्थ की ज्याचे उत्तर भेद आहे त्याला पिंड प्रकृती म्हणायचं आणि ज्याला पिंड प्रकृती नाही म्हणजे ज्या सुट्या सुट्या आहे त्याला अपिंड प्रकृती म्हणायचं। आणि अशा तऱ्हेने पहिल्या 14 प्रकृती पिंड प्रकृती सांगितलेल्या आहे आणि शेवटच्या प्रकृती या सांगितल्या अशा तऱ्हेने 10, 11 आणि काहींना उत्तर भेद आहे, सेतराणी करून उत्तर भेद सांगितले म्हणजे काही कर्म प्रकृतींना विरोधी प्रकृती आहे त्या दाखवून काहींच्या बाबतीत सेतराणी म्हटलं आणि अशा प्रकारे या 93 प्रकृतींचा निर्देश केलेला आहे। त्यापैकी आमच्या गती, जाती वगैरे हे झालं अगुरु लघु आणि उपघात पर्यंत आपण येऊन पोचलेलो होतो की उपघात आणि परघात आपल्याच अवयवांच्या माध्यमातून आपला घात होणे याला उपघात नामकर्म म्हटलेलं आहे। उदाहरण आपण बघितलेलं होतं की स्वतःच्याच अवयवांनी घात होण्याचं, हरणाच्या शिंगाचं उदाहरण बघितलं किंवा आपण एखाद्या वेळेला झोपेत खाजवतो, आपले नखे वाढलेले असतात, आपल्या शरीरामुळे आपल्याच शरीराचं काहीतरी दुखणं येतं, रक्तबंबाळ होतं, तर ते सगळं उपघात नामकर्म आहे। आणि दुसऱ्यांना त्या ठिकाणी इजा पोचेल अशा प्रकारे शरीर प्राप्त होणं हे झालं परघात नामकर्म। आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत, यावर कुणाला काही प्रश्न? यानंतर आपण बघणार आहोत आतप नामकर्म। आतप नामकर्म हे कर्म असं आहे, आतप नामकर्म, की याचा उदय असताना आतपरूप शरीर प्राप्त होते त्यास आतप नामकर्म म्हणायचं। की प्रभा त्याच्या शरीरातून उत्पन्न होते। आतप म्हणजे उष्णता, तर उष्णरूप त्यांचं शरीर नाही आहे त्या ठिकाणी, पण त्या शरीरापासून जी प्रभा उत्पन्न होते ती मात्र उष्णरूप असते। अशा प्रकारचं शरीर त्यांना प्राप्त होते। म्हणजे त्यांचं मूळ शरीर तर थंड आहे परंतु त्यापासून जी किरणं निघालेली आहे ही मात्र आतप रूपाची, उष्णता रूपाची आहे आणि त्या ठिकाणी आतप नामकर्माचा उदय आहे असं म्हटलं जातं। म्हणजे सूर्यबिंब आहे, या सूर्यबिंबामध्ये जवळपास प्रत्येक सूर्यबिंबामध्ये 12,000 मणी असतात जडलेले त्या विमानाला। आणि असे किती सूर्य आहे जम्बूद्वीपामध्ये? किती सूर्य आहे जम्बूद्वीपात? 2. जम्बूद्वीपामध्ये 2 सूर्य आहे आणि 2 चंद्र आहे। तर या सूर्याला, सूर्याच्या विमानांना हे असे 12,000 मणी जडलेले असतात। हे पृथ्वी काही काय आणि या ठिकाणी जीव उत्पन्न होतो आणि त्या जीवांना आतप नामकर्माचा उदय असतो। आतप नामकर्माचा उदय दुसरीकडे कुठेच नाही आहे। आतप नामकर्माचा उदय एकेंद्रिय जीव आहे, ते बादर असतात, पर्याप्तक आहे आणि पृथ्वी कायिक आहे। त्या जीवांना हा सूर्यबिंबातील जे जीव आहे त्या ठिकाणी त्यांना हा आतप नामकर्माचा उदय असतो। त्याच्यामुळे काय आहे, सूर्यासारखं म्हणजे किरण त्याची सूर्यासारखं तप्तमान असतात, मूळ शरीर त्या ठिकाणी थंड आहे। अशा प्रकारे हे आतप नामकर्म आहे। आता आतप आणि उष्ण,
आता अग्निकायिक जीवांना कशाचा उदय असतो? आपण अग्निकायिक जीव पाहिले, आपण म्हटलं अग्नी हे ज्यांचं शरीर आहे त्याला अग्निकायिक जीव म्हटलं. आता त्या ठिकाणी आतप नाम कर्माचा उदय असतो का? तर त्या ठिकाणी आतप नाम कर्माचा उदय असत नाही. त्या ठिकाणी आत्ता जे आपण बघितलं स्पर्श रस गंध वर्णाच्या ज्या प्रकृती आपण बघितल्या चार चार तऱ्हेच्या, की स्पर्श रस गंध वर्ण, तर ह्या प्रकृतींचा त्यांना उदय असतो उष्ण प्रकृतीचा, उष्ण स्पर्शाचा उदय त्यांना असतो. म्हणजे जे अग्निकायिक जीव आहे, अग्निकायिक जीवांना उष्ण स्पर्शाचा उदय असतो. त्याच्यामुळे त्यांचं मूळ शरीरही गरम आणि त्याच्यापासून निघणारे किरण पण गरम. अशा प्रकारे उष्ण प्रकृती आणि आतप याच्यामध्ये फरक करायचा. क्लिअर है? आता यालाच पॅरलर असलेलं म्हणजे दिलंच आहे त्यांनी की सूर्यविमानामध्ये स्थित बादर पर्याप्त पृथ्वीकायिक जीवांना याचा उदय असतो. आता उद्योत नामकर्म कसं आहे? उद्योत म्हणजे शीतलता. या कर्माचा उदय असताना उद्योत रूप शरीर प्राप्त होते, त्यास उद्योत नाम कर्म म्हणतात. याचा उदय चंद्र विमानामध्ये स्थित पृथ्वीकायिक जीवांना आणि काजवे आदींना असतो. म्हणजे जे या उद्योत आहे त्यांचं मूळ शरीरही थंड आहे आणि त्यांची जी प्रकाश किरणं निघतात ही देखील थंड असतात. म्हणून याचा उदय एकेंद्रिय बादर पर्याप्त पृथ्वीकायिक चंद्र विमानातील जीवांना असतात. याशिवाय जलकायिक जीवांना देखील उद्योत नाम कर्माचा उदय असतो. जलकायिक जे जीव आहे त्यांना देखील उद्योत नाम कर्माचा उदय असतो. काही वनस्पती अशा असतात ज्या रात्रीच्या प्रकाशामध्ये चमकतात, त्यांना देखील या वनस्पती कायिक जीवांना देखील उद्योत नाम कर्माचा उदय असतो. आणि द्विनिंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंचांपर्यंत काही जीवांना याचा उदय असतो. म्हणजे आपण पहा, रात्रीच्या वेळी प्रवास करतो आहे आणि समोरून एखादी गाय बैल वगैरे येतात आहे किंवा तिर्यंच गतीतील जीव येत आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये जर आम्ही चमक बघितली तर त्यांना अशा वेगळीच चमक त्या ठिकाणी दिसतात आणि ते रात्रीच्या अंधकारामध्ये देखील पाहू शकतात. त्यांना हा उद्योत नाम कर्माचा उदय असतो आणि त्याच्या माध्यमातून ते रात्री देखील व्यवस्थित पाहू शकतात. म्हणजे जितके काही हे तिर्यंच गतीतील संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे यांना उद्योत नाम कर्माचा उदय असतोच. चंद्रविमानातील तिथे देखील असे मणी जडलेले असतात, 12,000 मणी, आणि त्या मणी ते पृथ्वीकायिक असतात. त्या ठिकाणी जीव उत्पन्न होतो आणि तो जीव आहे उद्योत नाम कर्माच्या उदयाने. चंद्रविमान अलग गोष्ट झाली आणि ही क्रिया ही एक म्हणजे कोणती? उद्योत नाम कर्म, हे वेगळं झालं. तर अशा तऱ्हेने ह्या प्रकरणाला समजायचं आहे. आता नंतरचं कर्म आहे उच्छ्वास. उच्छ्वास म्हणा किंवा श्वासोश्वास म्हणा, की ज्या कर्माचा उदय असताना श्वास बाहेरील हवा आत घेणे आणि उच्छ्वास आत घेतलेली हवा बाहेर सोडणे असं करता येतं. त्याला श्वासोश्वास नाम कर्म म्हटल्या जातं. आणि याचा उदय बहुतेक सगळ्या जीवांना याचा उदय असतो. फक्त याचा उदय विग्रह गतीमध्ये असत नाही. कुठे नसतं याचा उदय? विग्रह गतीमध्ये या श्वासोश्वास नाम कर्माचा उदय असत नाही. आणखी कुठे नसेल श्वासोश्वास नाम कर्माचा उदय? कुठून सुरू होतो हा प्रश्न राहील माझा. श्वासोश्वास नाम कर्माचा उदय कुठून सुरू होतो? सांगता येईल उत्तर? नाही. ज्या वेळेला हा जीव शरीर धारण करण्यासाठी विग्रह गतीत आहे, विग्रह गतीत असताना त्याला यथायोग्य पर्याप्ती आहे. म्हणजे समजा तो एकेंद्रिय जीव होणार असेल तर त्याला 4 प्रकारच्या पर्याप्ती प्राप्त आहे. तो असंज्ञी होणार असेल तर त्याला 5 राहतील. संज्ञी होणार असेल तर 6 पर्याप्ती त्याला क्षयोपक्षम घेऊन चाललाय तो. अजून काहीही त्याला पूर्ण झालेलं नाही आहे. पर्याप्ती पण सुरुवात नाही झालेली आहे.
फक्त तशा प्रकारच्या इंद्रिया वरण कर्माचा क्षयोपक्षम घेऊन तो विग्रह गतीमध्ये आहे. विग्रह गतीमध्ये त्याची आहारही त्यांनी ग्रहण केला नाही, पर्याप्तीला त्याची सुरुवात झाली नाही. इथपर्यंत क्लिअर झालं हे? एखाद्या जीवाचं या ठिकाणी मरण झालं, विग्रह गतीत तो जाणार आहे. विग्रह गतीमध्ये फक्त पुढच्या गतीत कोणत्या जायचं तशा प्रकारच्या इंद्रिया वरण कर्माचा क्षयोक्षम त्याला आहे. त्याला अजूनपर्यंत आहार पर्याप्ती वगैरेचं त्यांनी ग्रहण केलेलं नाही, तोपर्यंत त्याला श्वासोश्वास नाही. पहिले इथे क्लिअर झालं. आता काय केलं? ज्या ठिकाणी त्याचा जन्म होणार आहे तिथपर्यंत तो पोचला, त्या ठिकाणी त्यांनी पर्याप्तीला सुरुवात केली. पर्याप्तीला सुरुवात करत असताना त्याच्या अनुकूल त्यांनी पर्याप्ती ग्रहण केल्या. एकेंद्रिय असेल तर 4 करेल, 5 करेल, 6 करेल, अशा प्रकारच्या त्यांनी मनोपर्याप्तीपर्यंत त्यांनी पहिल्या समयामध्ये सगळ्या प्रकारच्या पर्याप्तींना सुरुवात केलेली आहे. ही अवस्था कोणती झाली त्याची? पर्याप्तीला त्यांनी सुरुवात केली, ही अवस्था त्याची कोणती झाली? अपर्याप्तक अवस्था झाली. अपर्याप्तक झाली ही अवस्था. आता कोणती झाली? पर्याप्तीला सुरुवात केली, ही अवस्था अपर्याप्तक झाली, मिश्र झाली. क्लिअर का? हा. आता त्यांनी पर्याप्तीला सुरुवात केली, त्याची मिश्र अवस्था झाली. त्यांनी शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली वातावरणामधली वर्गणा प्राप्त केली. आता झालं त्याचं मिश्रपणा. आता तो एक एक पर्याप्ती पूर्ण करणार आहे. पूर्ण करत असताना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आहार पर्याप्ती तो पूर्ण करेल. मग दुसऱ्या नंबरवर तो कोणती पर्याप्ती पूर्ण करेल? शरीर पर्याप्ती पूर्ण करेल. तिसऱ्या नंबरवर इंद्रिय पर्याप्ती पूर्ण करेल. चौथ्या नंबरवर श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण करेल. एकेंद्रिय असेल तर 4च पर्याप्ती त्याला होतील. आणि ज्या वेळेला त्याची श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होईल तेव्हा त्याला श्वासोश्वास नामकर्माचा उदय सुरू होतो. तोपर्यंत त्याला श्वासोश्वास नामकर्माचा उदय राहत नाही. क्लिअर झालं का हे प्रकरण? आता पहा, लक्षात घ्या. आता हा एकेंद्रिय जीव आहे. याच्यामध्ये एकेंद्रिय जीवामध्ये आम्ही पर्याप्ती आणि अपर्याप्तीचं जर प्रकरण पाहिलं पुढे येणार आहे, म्हणून सांगते आत्ताच की काही जीव असे असतात की त्याच्या पर्याप्ती पूर्ण होतील आणि काही जीव असे असतील की त्याच्या पर्याप्ती पूर्ण होतच नाही. ज्याच्या पर्याप्ती पूर्ण होणार नाही त्याला लब्ध पर्याप्तक म्हटलं. संधी कोणती आहे तिथे? लब्धी प्लस अपर्याप्तक, लब्ध्य पर्याप्तक. आणि दुसरा जो जीव आहे त्याला निवृत्त पर्याप्तक म्हटलं, म्हणजे निवृत्ती आणि अपर्याप्तक. म्हणजे त्याच्या पर्याप्ती नियमाने पूर्ण होणार आहे पण आत्ता पूर्ण नाही झालेली आहे, बस. त्याला म्हणायचं निवृत्ती अपर्याप्तक, याला म्हणायचं लब्ध पर्याप्तक. इथपर्यंत क्लिअर? रसिका आली आहे का? हो रसिका क्लिअर झालं का? हो झालं आता यावेळी. हा. लब्ध पर्याप्तक आणि निवृत्त पर्याप्तक, अपर्याप्तकाचे 2 भेद. ज्याच्या पर्याप्ती पूर्ण झालेल्या नाही अशा जीवांना अपर्याप्तकच म्हणायचं, पण त्याचे 2 भेद करायचे. ज्याच्या पर्याप्ती पुढे चालून थोड्याच वेळात म्हणजे अंतर्मुहूर्ताच्या यात पूर्ण होणार आहे तो निवृत्त अपर्याप्तक. आणि ज्याच्या पर्याप्ती पूर्ण व्हायच्या आधीच जो मरणार आहे तो लब्ध पर्याप्तक. मग आता पर्याप्ती कशा पूर्ण होतात? क्रमाक्रमाने पूर्ण होतात. पहिल्यांदा आहार पर्याप्ती पूर्ण होते, मग शरीर पर्याप्ती होते, तिसरी इंद्रिय पर्याप्ती. तिसऱ्या नंबर क्रमानेच सांगायचं, तिसऱ्या नंबरवर इंद्रिय पर्याप्ती पूर्ण होईल आणि चौथ्या नंबरवर श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होते. 5व्या नंबरवर भाषा पर्याप्ती पूर्ण होते आणि 6व्या नंबरवर मनोपर्याप्ती पूर्ण होते. आहे ना, क्रम असा लावायचा. मग आता त्या जीवाची जोपर्यंत श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही
तोपर्यंत त्या जीवाला श्वासोश्वास सुरू नसतो. म्हणजे काय झालं, जेव्हा त्याची श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होईल तेव्हा त्याला श्वासोश्वास कर्माचा उदय सुरू होतो, नामकर्माचा. आता तसंच भाषाचं, जेव्हा भाषा पर्याप्ती त्याची पूर्ण होईल तेव्हा वचन बलाचं किंवा स्वरनाम कर्माचा उदय सुरू होतो. तोपर्यंत स्वरनाम कर्माचा उदय सुरू होत नाही. आणि जेव्हा मनपर्याप्ती पूर्ण होईल त्यावेळेला भाव मनाचं कार्य सुरू होतं. इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणून प्रश्न कुठून निघाला होता की श्वासोश्वास कधीपासून सुरू होतो, हा प्रश्न निघाला होता. याच्यामध्ये श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत त्याला श्वासोश्वास प्राण सुरू नसतो. हे परत महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. आम्ही श्वासावरून ठरवतो तो व्यक्ती जिवंत आहे की मृत आहे, पण आमच्या जीवनामध्ये विग्रहगतीत श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत श्वासोश्वास प्राण त्याला नसतो. हे एक आत्ता सॅम्पल एक्झाम्पल सांगितलं. आता पुढे सांगू का याच्यात डिटेल की इथेच थांबू? पहा आता हा तर एका भावाच्या संबंधात सांगितलं. असे तो क्षुद्रभाव लब्ध पर्याप्त सूक्ष्म एकेंद्रिय जीवाचे किती धारण करू शकतो? 6,000. 6,012 धारण करू शकतो. याचा अर्थ काय समजला की तो लगातार जन्म धारण करतो, लब्ध पर्याप्तकच होतो आणि लब्ध पर्याप्तक अवस्थेतच त्याचा मृत्यू होतो. म्हणजे काय झालं, श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाली नाही, श्वासोश्वास सुरू झाला नाही, त्याच्या आधीच त्याचं मरण झालं. असे किती भाव त्यांनी धारण केले? 6,012 मॅक्झिमम. फक्त एका जीवासंबंधी, म्हणजे एकच पर्याय पाहिली आम्ही, तितके भाव धारण करू शकतो आणि तोपर्यंत तो श्वासोश्वास विरहित राहतो. जिवंत जिवंत म्हणजे जिवंत काही त्या प्राणांनी थोडी राहतो. खऱ्या अर्थाने तो जिवंत कशामुळे आहे? आहार जीव जिवंत आयु कर्माने पण नाही. आयु कर्म पण हे पर झालं. तो आपल्या चैतन्य प्राणांनी जगतो, हा निश्चय आहे. आम्ही जिवंत आहो कशामुळे? आमच्या चैतन्य प्राणांनी आम्ही जगतो, हे सूत्र आहे, याचं अवलंबन आहे. मग आयु प्राण तर काय आहे? हा भवविपाकी कर्म आहे. कर्मामुळे आम्ही जिवंत आहे का? कर्मामुळे या शरीरात अडकून पडलोय. निश्चय पहा. क्लिअर का? वंदू आहे का? हा, क्लिअर झालं हे की आयुमुळे जगत नाही आम्ही. आम्ही जे जगतो ते आमच्या चैतन्य प्राणांनी जगतोय आणि आमचा हा चैतन्य प्राण आमच्या सोबत कुठेच कधीच गेलेला नाही. हा निरंतर राहणार आहे, निगोद पर्यायापासून सिद्ध पर्यायी पर्यंत. आम्ही हे आयु प्राणांनी जगतो हे म्हणतो, हे असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे. आमची इतकी स्वतःच्या विषयी कॉन्फिडंट आमचा असला पाहिजे आणि आम्ही स्वतःविषयी कशाने आम्ही आहो हे आमचं एवढं स्वतःमध्ये पक्क बिंबलं पाहिजे की आम्हाला झोपेतही कोणी विचारलं तरी आमचं उत्तर आमचं एकच असलं पाहिजे, मी कोण? तर मी चैतन्य रूप आत्मा. एवढं स्वतःशी हे घोटायचंय आम्हाला, हे रटायचंय की आमच्या जली स्थळी काष्टी पाषाणी आम्हाला चैतन्य 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 प्रतिभासित झालं पाहिजे. हा आहे धर्माचं सार, हे आहे शिकणं. तर असं आमचं श्वासोश्वासाशिवाय हे फक्त किती सांगितलं आता मी? एक निगोदी जीवांसंबंधी त्यांनी लगातार भाव धारण केले तर तो 6,012 करू शकतो. असे हे लब्ध पर्याप्त जीव किती असू शकतात? एकूण 66,336 वेळा त्याचं जन्ममरण होऊ शकतं. आणि इतका काळपर्यंत तो
श्वासोश्वास विरहित जीवन जगतो. जीवन जगतो कारण त्याचं सामर्थ्य आहे चैतन्य रूपाचं. परत एखाद्या वेळेला हे प्रकरण निघालं तर सांगेलच, पण आज एवढं तर क्लिअर झालंय प्रकरण. 66,336 वेळा जीव जगतो की म्हणजे कालावधी? जीव जीव जन्म घेतो आणि मरतो. अच्छा. म्हणजे लब्ध पर्याप्तक बनतो. लब्ध पर्याप्तक बनतो. जन्म घेतो, पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधीच मरतो, परत जन्म घेतो, परत मरतो. असं हे किती वेळा घडू शकतं? 66,336 वेळा घडू शकतं. त्याच्यामध्ये भेद लावले आहे. म्हणजे पृथ्वीकाईकाचे सूक्ष्म बादरचे, जलकाईकचे सूक्ष्म बादरचे, अग्निकाईकचे सूक्ष्म बादर, वायुकाईकचे सूक्ष्म बादर, वनस्पतिकाईकचे निगोजचे सूक्ष्म बादर आणि प्रत्येकचे परत असे 11 भाव लावले आणि 11चे 6,012 गुणायचं गणित. 11ला 6,012 गुणायचं. त्यात द्विनिंद्रियाचे 80, तीन इंद्रियाचे 60, चतुरेंद्रियाचे 40 आणि पंचेंद्रियाचे 24 असे ऍड करायचे. म्हणजे टोटल झाले इतके. इतक्यापर्यंत हा जीव अशा रीतीने क्षुद्रभाव धारण करून कोणतीही आहार पर्याप्ती फक्त कदाचित पूर्ण होते, कोणतीही त्याची पर्याप्ती पूर्ण व्हायच्या आतच त्याला मरण येतं. क्लिअर? आणि मरण येतं ते कसं येते? आयुबंध कुठे पडतो त्या जीवाला? कारण आमचा परत आयुबंधाचा नियम आहे की आयुबंध जो पडतो तो 2/3 भाग व्यतीत झाल्यावरच तिर्यंच गतीतील आणि मनुष्य गतीतील जीवांना पडतो. म्हणजे त्या तेवढ्या कमी आयुमध्ये ही त्रिभाग करायचे आणि त्या त्रिभागातच त्याला आयुबंध होईल आणि तेव्हा त्याचं मरण होईल. असं असं हे श्वासोश्वास नाम कर्म. ठीक आहे. आता विहायो गती नाम कर्म. आता विहायो गती, विहाय म्हणजे आकाश. आकाश म्हणजे स्पेस. आम्हाला जे दिसते ते आकाश नाही. आकाश म्हणजे ही जी सगळीत्र पोकळी जी दिसते आहे या सगळ्याला आकाश म्हणायचं. या ठिकाणी जो गमन करू शकतो याच्या निमित्ताने त्याला म्हणायचं विहायो गती. आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आहे. हे कशामुळे जातो आहे? तर या विहायो गती नामकर्माचा उदय, त्यासोबत आणखी धर्मद्रव्याचं बाह्य निमित्त कारण, आणखी जीवाची क्रियावती शक्ती, सगळं हे एका वेळी अशा प्रकारचं आकाशामध्ये लोकाकाशामध्ये गमन करू शकतो. ही झाली विहायो गती नाम कर्म. म्हणजे उडतो असं नाही घ्यायचं या ठिकाणी. इथे पण आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आहे, तशा हा विहायो गती नाम कर्माचा आमचा उदय आहे. या ठिकाणी उदय लावायचा. धर्मद्रव्याचं बाह्य निमित्त कारण लावायचं आणि आत्म्याची क्रियावती शक्ती हे कोणतं कारण लावायचं? उपादान कारण. 3 क्लिअर? म्हणजे आहे सगळं पण प्रत्येकाची स्वतंत्रता आहे. आमचं क्रियावती शक्ती आहे, हे आमचं उपादानगत योग्यता आहे. बाह्यतः आम्हाला धर्मद्रव्याचं सहकार्य मिळालं, हे सहाय्यभूत निमित्त आहे आणि त्यावेळेला नामकर्माचा तसा उदय आहे. हा विहायो गती नामकर्म आहे. याची किती भेद आहे? 2 प्रकारचे भेद आहे. काही जीवांची जी गती असते ती अत्यंत डौलदार असते. जसं आम्ही म्हणतो राजहंसाचे चालणे कसं आहे, जगामध्ये अत्यंत सुंदर आहे. त्या चालीकडे बघत राहावंसं वाटतं. काही जीवांच्या चाल अशी असते की ती अत्यंत प्रेक्षणीय असते, सुडौल असते. त्या चालीला म्हणायचं प्रशस्त विहायो गती.
जसं आता तीर्थंकर चालत असतील, छोटा एखादा बालक असेल, खूप सुंदर बालक आहे आणि तो जेव्हा गमन करतो त्याचं ते चालणं पण खूप सुंदर असतं, त्यावेळेला म्हणायचं की प्रशस्त विहायो गती, अशा नामकर्माचा तिथे उदय आहे. आणि एखाद्याची चाल पाहवत नाही, त्यावेळेला म्हणायचं अप्रशस्त विहायो गती. एखादी म्हणजे गाढवाची चाल असेल किंवा आणखी काही जीवांच्या चाली अशा असतात की ज्यांना आम्ही पाहू शकत नाही किंवा पाहू इच्छित नाही, ते झाले अप्रशस्त विहायो गती, नामकर्माचा तिथे उदय आहे. उंट पहा, म्हणजे जे असे प्राणी आहे तर त्यांची अप्रशस्त विहायो गती म्हटल्या गेलेली आहे. नंतर आहे प्रत्येक नामकर्म. प्रत्येक प्रत्येक म्हणजे ज्या शरीराचा एकच जीव स्वामी असतो त्या शरीराला म्हणायचं, त्या जीवाला म्हणायचं प्रत्येक शरीर नामकर्माचा त्याला उदय आहे. ज्या शरीराच्या म्हणजे ज्या कर्माच्या उदयाचे निमित्त असताना एका शरीराचा एकच स्वामी असतो, असे त्याला म्हणायचं प्रत्येक शरीर नाम कर्म. याचा उदय कुणाला असतो? एकेंद्रिय जीवामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू यांचे शरीर प्रत्येकच शरीर आहे. आणि वनस्पतिकाईक मध्ये प्रत्येक आणि साधारण हा भेद दिसणार आहे. तर त्या वनस्पतिकाईक मध्ये जे प्रत्येक आहे ते, आणि द्विनिंद्रियापासून एका जीवाचा एकच स्वामी आहे, एका शरीराचा एकच स्वामी आहे, तिथे हे प्रत्येक नामकर्म लावायचं. आता याला दुसरं असणारं विरोधी कर्म आहे साधारण नामकर्म. साधारण नामकर्माचा उदय कुणाला असतो? कोण म्हणतो आपण त्या जीवांना? निगोदी जीव म्हणतो. साधारण नामकर्म. आणि कोणतं हे? वनस्पती कायिक. साधारण वनस्पती कायिक हे जे नामकर्म आहे, साधारण म्हटलं तर वनस्पती कायिकच आहे इथे भेद. म्हणून ह्या कर्माचा उदय असताना एका शरीराचे अनेक जीव स्वामी असतात, असं साधारण शरीर त्यांना प्राप्त होतं, त्यांना साधारण नामकर्म म्हणायचं. या जीवांचं जन्म साधारण आहे, मरण, श्वासोश्वास, आहार हे सगळं साधारण आहे. आणि यांनाच निगोदिया जीव असं म्हटलं जातं. एका क्षेत्रा म्हणजे एक क्षेत्राबगारूप होऊन एका शरीरामध्ये ते राहतात, त्यांना अनंत कायिक अशी देखील संज्ञा आहे. असे हे निगोदी जीव. निगोदी जीवाचे भेद किती केलेले आहे? दोन. कोणते? बादर आणि इतर निगोद. हा, नित्य निगोद आणि इतर निगोद. बादर नाही, नित्य निगोद आणि इतर निगोद. नित्य निगोद आज तागायत पर्यंत जे निगोदातून निघालेले नाही ते नित्य निगोद. पण दोन तऱ्हेचे मत आहे. काही म्हणतात की निघणारही नाही, पण काही म्हणतात निघणार आहे, पण निघणार आहे. दर 6 महिन्यांनी 608 जीव नित्य निगोदातून बाहेर पडतात, तर ते झाले नित्य निगोद. आज तागायत पर्यंत जे बाहेर पडले नाही ते नित्य निगोदी. आणि इतर निगोदी ज्यांनी त्रसपर्याय धारण केली आणि त्रसपर्याय धारण करून परत जे निगोदामध्ये गेले त्यांना म्हणायचं इतर निगोद किंवा चतुर्गती निगोद, अशा प्रकारची त्यांना संज्ञा द्यायची. हे कसं कर्म आहे? अशुभ नाम कर्म. साधारण नाम कर्म म्हणजे अशुभ नाम कर्म आहे. नंतरचा भेद आहे त्रस नाम कर्म. त्रस जीव कुणाला म्हणायचं? द्विंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. द्विनिंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतच्या जीवांना त्रसजीव म्हणायचं. म्हणजे ज्या कर्माचा उदय असताना जीवाचा द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय किंवा पंचेंद्रिय अशा जातीमध्ये जन्म होतो त्याला नामकर्म असं म्हटलं जात. नंतर नाम कर्म. हे कर्म कसं पाळणार आहे? नाम की ज्या कर्माचा उदय असताना तो कर्म आहे. याचे 5 भेद आहे. कोणते?
कशाचे 5 भेद आहेत? पृथ्वी, हा, स्थावर, एकेंद्रिय जीवन. पृथ्वी, कायिक, अग्नि. पृथ्वी, जल, अग्नि, वायू, वनस्पती. स्थावर जीवाचे 5 भेद आहे. स्थावर नामकर्म एकच प्रकारचं आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती. ठीक आहे. नंतरचं कर्म आहे सुभग कर्म. सुभग, भग म्हणजे भाग्य, सु म्हणजे चांगलं. उदयाचे निमित्त असताना सुभग कर्म असं म्हटलं जातं. आपल्याला आठवण करतात, आपल्यावर प्रेम करतात, हा आमच्या सुभग नामकर्माचा उदय आहे. आणि दुर्भग, ज्या कर्माचा उदय असताना दुसरे जीव आपल्यावर अप्रिय करतात, त्याला दुर्भग. याचा अर्थ भाग्य, सुभाग्य किंवा दुर्भाग्य. नंतर सुस्वर नामकर्म, ज्या कर्माच्या उदयाचे निमित्त असताना मधुर आवाज प्राप्त होतो, चांगला आवाज प्राप्त होतो, त्याला म्हणायचं सुस्वर नाम कर्म. किंवा लोकांना वाणी ऐकावीशी वाटते, हा सुस्वर नाम कर्माचा उदय आहे. आणि लोकांना वाणी ऐकावीशी वाटत नाही, त्यावेळेला तो दुस्वर नाम कर्माचा उदय असतो. जसं मंजुळा गात असेल, म्हणजे कोकिळ गात असेल, तर तिचा मंजूळ आवाज सगळ्यांना ऐकावसा वाटतो. किंवा केकारव मयुराचा, तो पण ऐकावसा वाटतो, पोपटाचा आवाज ऐकावसा वाटतो, अशा तऱ्हेने. आणि काही गाढव ओरडत असेल तर आपल्याला नकोसं वाटतं, कुत्रा ओरडत असेल तर तो आवाज नकोसा वाटतो. तर अशा प्रकारे या कर्माचे समजायचा. अशुभ नाम कर्म, ज्या कर्माच्या उदयात निमित्त असताना कुरूप शरीर प्राप्त होतं, त्याचं अशुभ नाम कर्म. किंवा शरीरामधील धातू उपधातू ज्या असतात, या चांगल्या व्यवस्थित रीतीने कार्य करत नाही, त्यावेळेला त्याला अशुभ नाम कर्माचा उदय आहे. त्याच्या धातू वात पित्त कफ व्यवस्थित राहत नाही, त्या विकृत रूप होतात, तेव्हा अशुभ नाम उदय आहे असं समजायचं. नंतर शुभ नाम कर्म, शरीर प्राप्त होतं, ते शुभ नाम कर्म. नंतर सूक्ष्म शरीर नामकर्म, ज्या कर्माचा उदय असताना सूक्ष्म शरीर प्राप्त होते. सूक्ष्मचा अर्थ आहे, सूक्ष्मचा काय लावाल? सूक्ष्म म्हणजे असं शरीर की ज्यांचं शरीर कोणाही जीवाला प्रत करत नाही, आणि ते जीव देखील दुसऱ्या कोणत्याही शरीराकडून प्रतिबाधी, त्यांना सूक्ष्म नाम उदय समजायचा. सूक्ष्म नामकर्माचा फक्त सगळेच्या सगळे जीव नाही, काही जीवांना बादर नामकर्माचा उदय आणि काही जीवांना सूक्ष्म नामकर्मा उदय असतो. सूक्ष्म म्हणजे केवळ निगोदी असं समजायचं नाही. सूक्ष्म आणि बादर हा भेद कशात आहे? पृथ्वी कायिक मध्ये पण आहे, जल, अग्नी, वायू आणि वनस्पती, सगळ्यांमध्ये 5ही स्थावर कायिक सूक्ष्म आणि बादर अशा प्रकारचा भेद असणार आहे. काही पृथ्वी कायिक जीव इथेही आत्ता वातावरणात आहे, त्यांना जन्म घेण्यासाठी कोणत्याही गरज नाही, ते निसर्गतः इथे उत्पन्न होतात आणि कोणत्याही कोणाच्याही प्रतिकाराशिवाय त्या स्वतःच्या आयुनेच मृत्यू पावतात. असे जे जीव आहे त्यांना सूक्ष्म जीव म्हटल्या जातं. पृथ्वी, पाणी, पाण्याचे काही इथे
जलकायिक जीव पण असे आहे, सूक्ष्म जीव, नंतर अग्निकायिक पण आहे, वायुकायिक आणि वनस्पतिकायिक. म्हणजे आमच्या सभोवती हे 5ही प्रकारचे सूक्ष्म जीव निवास त्यामुळे होत नाही किंवा ते आम्हाला कोणत्याही तऱ्हेने बाधा देखील उपस्थित करत नाही. कालचे हे सूक्ष्म जीव असतात. हा भेद कुणात आहे? एकेंद्रिय जीवांमध्ये. इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे प्रकरण. इथे आपण मला वाटते आज आपण पुढच्या क्लासमध्ये. सूक्ष्म आणि बाधर हे भेद फक्त एकेंद्रियतच आहे का मग? हो हो, एकेंद्रियतच आहे. द्विनिंद्रियापासून सगळे जीव बाधरच आहे. जेव्हा आपण 14 जीव समास किंवा 19 जीव समास लावतो, 19 जीव समासामध्ये हे त्यांनी पूर्ण प्रत्यक्षात त्या ठिकाणी चार्ट काढून दिलेला आहे. द्रव्यसंग्रहामध्ये 14 जीव समास लावले, 24 ठाणा जर बघितली तर 19 जीव समास लावलेले आहे. आणि सूक्ष्म हा भेद केवळ स्थावरकायिक जीवांमध्ये, एकेंद्रिय जीवांमध्येच आहे. आम्ही म्हणतो वातावरणात की सूक्ष्म जीव झालेले आहे, पण ते आहे ते सगळे बाधर जीव आहे. आणि जसं आता सांगितलं की विहाय गती ही आपल्याला गमन करायला मदत करते, म्हणजे त्याचा उदय असताना आपण गमन करतो. तर नाही मग नाही, गमन करायला मदत नाही करत ती, त्याचा उदय असता. हे पहा, गमन करायला मदत करणारं धर्मद्रव्य. हा, गतीचा आम्हाला उदय आहे. उदय असताना आपण गमन त्याच्या उदयाने आम्ही चालतो. हा, त्याचा उदय असताना आपण गमन करतो. आता आपण बसलो आहे, मग त्याला काही कोणतं कर्म आहे का उदयात? नाही, त्या ठिकाणी कोणतं, आपलीच क्रियावती शक्ती आहे. धर्मद्रव्याचे आता ते तर निमित्ताचीच लावायची. जरी बसलो आहे ही हलन क्रिया सुरूच आहे. हो, निमित्त आहे. आणि उपादान तर आम्ही इथे बसलो आहे हे आमचं उपादान आहे, त्याला कोणतं कर्म नाही आहे तिथे. त्याला कर्म नाही लावायचं. ठीक. हो, म्हणू जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा हो. नमो अरिहंताणम से नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना